नमस्कार मंडळी, संकल्प खेळ स्वागत करतो माझे तुंग संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी गावाकडे आहे आणि कालच आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन झालं आहे, जे 7 दिवसांचे होते ते. आणि बहुतेकची चाकरमणी काल रात्री किंवा आज सकाळी मुंबईकडे किंवा पुण्याकडे जायला निघालेत. तर हळूहळू आता आपली वाडी आणि गाव खाली व्हायला लागले, कारण बहुतेकची चाकरमणी आता आपल्या कामानिमित्त सगळे शहराकडे वळलेत. आणि आपण पण आज दुपारचा दिवा किंवा चिपून दिवा डेमो जे आहे त्याने जायचा आपला विचार आहे. बघूया आता दुपारची कुठली ट्रेन जायचं आपल्याला. तर जरा गावाकडे सकाळचा फेरफटका मारूया. अशा प्रकारे गावचं वातावरण आहे सकाळचं. वाजले आता बरोबर 10 आणि गावी पाऊस तसं चालूच आहे येऊन जाऊन. आणि आज थोडा पाऊस जास्तच आहे. तर एकंदरीत गावचं वातावरण आणि गावाकडे आता भात शेती पण बघू शकता तयार होईल हळूहळू, कारण यावर्षी भात लावणी लवकर झाले, त्यामुळे भात लवकर कापायला होते यावेळी दसऱ्यानंतर लवकर. आणि ही इकडे आहे आमची मागे खाली शेती आमची, आणि ही इकडे आहे खाली आमची शेती भात शेती. ही पण आता लवकर कापायला होईल, म्हणजे तर भाताला लोंब्याला चालू आल्या आहेत, म्हणजे अजून महिन्याभरात भात शेती आपली कापायला होईल. पण पाऊस यावर्षी भरपूरच आहे, त्यामुळे सांगू शकत नाही पावसामुळे किती उशीर होईल काय ते. जावे जरा इकडे राऊंड मारायलावरतीच घराजवळ आपली छोटीशी बाग आहे, तिकडे बघूया कशा प्रकारे आपली झाडं वगैरे लावली आपण ती लावणीमध्ये त्या टायमाला कशा प्रकारे झाली ती. त्या मंडळी व्हिडिओ सुरुवात करूया आपण. आपला ब्लॉग असेल स्पेशली घराजवळचा फेरफटका आणि नंतर मग आपला परतीचा प्रवास असेल. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करू. व्हिडिओला की लाईक करा, शेअर करा, चॅनल पण नवीन सबस्क्राईब करा. मंडळी ही आमच्या घराजवळची शेती ही इकडे आहे आमच्या कुंभारवाडीतीलच गणेश कादुळकर त्यांचं शेत आहे संपूर्ण. आणि इकडे वरती आहे सचिन गावडन त्यांचं शेत घर आहे, आणि इकडे आहे श्रीकांत कदम यांचं घर. आणि ही सगळी आमची इथे आहे भात शेती खाली, आणि इकडे आमचं खाली घर आहे. तर एकंदरीत आमच्या घराजवळ बघू शकतो मी शेती आहे भात शेती. आणि बाकी इकडे सगळं वरती जंगल आहे. इकडून वरती रस्ता जातो तो बिवली गावामध्ये, बिवली मालदुरी या साईडला, आणि इकडून आमच्या वाडीमध्ये रस्ता जातो. तर आता पावसामुळे सगळीकडे हिरवं दिसतंय मस्त एकदम दिसायला पण. तर इथे पुढे आल्यानंतर ह्या साईडला आमची आहे छोटीशी बाग, आणि इथे नारळ आहेत, नारळ त्याचप्रमाणे सुपारी झाडं आहेत, केळी आहेत, चिक्कू आहे, पेरू आहेत, बाकी कढीपत्ता वगैरे, बाकी इतर फुलं झाडं वगैरे आहेत. तर अननस पण आहेत त्याचप्रमाणे. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आमच्या घराची छोटीशी बाग आहे ती. तर आपण जवळून जाऊन जरा बघूया कशा प्रकारे ती बागेमध्ये सगळी झाडं आपली तयार झाली आहेत ती. प्रकारे ते इथे रस्ता नाही, त्यामुळे आपण आपल्या भातातूनच हळूहळू पाय ठेवत चाललो आहे, जेणेकरून भाताचे आवे खाली दबणार नाहीत. तर इथे एंट्री केल्यानंतर आपलं हे अननसचं छोटंसं झाड या ठिकाणी गेल्या वर्षी आपल्याला 4 ते 5 अननस मिळाले होते याचे. हे बघा आत्ता तरी मला वाटतं हे मार्चमध्ये तर नवीन ही रोपं चांगली होतील, ज्याला फुलं नंतर मग अननस लागतील. तर इकडे आता ही लिंबू लावलेलं आपण 2-3 वर्षापूर्वी. हिला काय जास्त जोर नाही, म्हणजेच बऱ्यापैकी झालं नाही रोप, कारण ते जास्त करून वस्त आहे, म्हणजेच आजोल जास्त झाडं असल्यामुळे यांना जोर नाही. त्याचप्रमाणे कढीपत्ता बघू शकता मस्त झाला आहे. त्यानंतर इथे पेरू झाड आहे, हे पण लागतं दरवर्षी. बाकी आपली फुलझाडं आहेतच. त्याचप्रमाणे जे आहे चिकू झाड, हे पण आहे तसंच आहे, जास्त वाढत पण नाही. आणि कारण हे 5-6 वर्षापूर्वीचं रोप आहे, तर वस्त असल्यामुळे ह्याला काय पर्याय नाही आता, कारण हे ज्यांची जागा आहे ते झाड तोडत नाही, त्यामुळे आपल्याला त्रास आहे, बाकी काय नाही एकंदरीत हे. आणि ह्या इथे पूर्ण हे की लिंबू झाडं, याला आता बहुतेक लिंबू लागतील, कारण हे बऱ्यापैकी रोप झालं आता. हे बघा. आणि बाकी इथे लिली झाड आहे, इथून फुलं असं चांगली. आणि सगळी आहेत शोची झाडं आपल्या घराजवळ. त्याचप्रमाणे इकडे आहे आपली केळीची बाग. पावसातून जास्त केळी नसतात. हे बघा, ह्याला दिवाळीपर्यंत ह्याला चांगला प्रकारचे केळी लागतील. त्याचप्रमाणे इथं आहे काळी मिरीचा वेळ, हे बघू शकता. इथे पूर्ण काळी मिरी आहे, वरती गेले एकदम आंब्यावरती, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. आणि हे बघा, आपण जे आमच्या अण्णा म्हणजे आमचे दिलीप खेरडे आमचे भावकीतील ते आमचे काका आहेत, त्यांनी बांधलेला कलम आहे, खुंटी कलम. हे बघा, तो पण चांगला झाला आता बऱ्यापैकी. हे पण कलम झाले आता, थोडं आता पुरण वगैरे घातल्यानंतर
हे पण चांगलं होईल. बाकी हे आहेत आपली सुपारी झाडं. हे बघा ही चांगली झाली उंच उंच. हे पण लागले आता 1-2 वर्षामध्ये. आणि ओव्हरऑल हा आमच्या घराच्या मागचा सीन आहे. पाहायला एकदम भारी वाटते. सर्व एकदम हिरवीगार शेती. आणि ही आमच्या पूर्ण घराची मागची बाजू आहे. हे आमचं घर आहे इथे मागे. तर चला मंडळी, आता वरतून पण जाऊन थोडं आलो आहे. तर जाऊया तर घरी. पॅकिंग वगैरे बाकी आहे आणि आपण निघू परतीच्या प्रवासाला. सोबत आपल्या वाडीची मुलं पण आहेत. म्हणजे कोणत्या प्रकारची गाडी अरेंज केली ती, कारण 7 जण आम्ही मुलं आहोत. बाकी एकदम फॅमिलीवाले पण आहेत. तर चला जाऊया घरी आता. थोडी गाडी पॅकिंग करू, मग आपण निघू परतीच्या प्रवासाला. बघू शकता हे आहे अमोलचं घर. सगळे आता गेले मुंबईला. बहुतेक अशी वाडी आमची पण आता खाली झालेली आहे. या ठिकाणी बराच आमचा वेळ टाइमपास व्हायचा इकडे गावी. हे अजितचं घर, हे विराजचं घर इथे, आणि इकडे मागे आहे आमचं खाली घर. तर ही आहे आमच्या घराजवळची बाग. या ठिकाणी घराच्या बाजूलाच पावसातून थोडे चिकू कमी झाले ते बघा, थोडे थोडे दिसत आहेत, पण पावसातून जास्त टिकत नाही. बाकी शोची झाडं भरपूर आमच्या इथे. त्याचप्रमाणे सुपारी, इथे नारळ आहे, हे पण एक चिकू झाड आहे. इकडे मागे पेरू आहे. त्याचप्रमाणे हे इथं मसाल्याचं झाड आहे, तेजपत्ता आपण जे बोलतो ते. एकदम भव्य दिवसाचं पण झाड आलं आहे, हे बघा. बाकी नारळी भरपूर आमच्या घराशेजारीच. बाकी इकडे सगळी शोची झाडं आहेत, हे बघा अशा प्रकारे. हे पण शोचं झाड आहे. त्याचप्रमाणे इथे लिली आहे, आणि इकडे नारळ आणि सुपारी. बाकी इकडे सगळी शोची झाडं आतमध्ये आहेत. त्याचप्रमाणे आपल्या घरासमोर सुद्धा अशा कुंड्या लावून ठेवल्या आपण. आपल्याला फुलझाडांचे भरपूर आमच्या घरात सगळ्यांना आवडते, त्यामुळे अशा प्रकारची ही शोची झाडं आहेत. आणि हे आमचं घर आहे. आणि ही इकडे पण फुलझाडं समोर या ठिकाणी आंबोली वगैरे. आणि हे फूल आहे मोठ्याच्या मोठं, हे पण. आणि हे आमचं गावाकडचं घर. तर चला आपण निघूया आता. चला मंडळी, आता निघालोय घरातून. ट्रॅक्स केले पंड्या काकांची, आमच्या देवळची ट्रॅक्स आहे. तर आम्ही 7-8 जण आहोत ट्रॅक्सनी. 12:30 टाईम दिला होता, वाजले 12:15 बरोबर. 15 मिनिटांनी निघू आपण इथून. बघूया कोणती ट्रेन भेटते. दिवा सावंतवाडी किंवा चिपळूण दिवा जी मेमो आहे ती भेटली तर बघूया. तर निघतोय आता घरातून. एकंदरीत ते गावचं वातावरण आज पाऊस थोडा कमी आहे, बघू शकता. आता सकाळी थोडा होता पाऊस, आता थोडा कमी आहे पाऊस. यावर्षी खूपच लागला आहे गावी, म्हणजेच कारण गणपती यावर्षी भरपूर पावसातच गेले, कारण जास्त फिरायला कुठे भेटलं नाही. तर एकंदरीत ते गावचं वातावरण बघू कधी यायला भेटते ते. भात कापणीला आलो तर 1-2 दिवस येईन सुट्टीच्या मध्ये, वीक ऑफच्या दिवशी ॲडजस्ट करून काहीतरी. आता भातची ते बघू शकता अशा प्रकारे तयार होत आहे, म्हणजे थोड्या त्या बघा लोंब्या आता इथे आल्या थोड्या. एक महिन्यामध्ये भातची ते तयार होईल आपली. एखादा आपला राऊंड असेल मध्येच. तर त्याला निघूया आता. वाजले बरोबर 12:15. 15 मिनिटात आपण घरातून निघूया. आपले 7-8 जण वाडीतली पुरं आहेत सगळी, आणि एकदम फॅमिलीवाले पण आहेत. तर चला आपण जाऊ आता आपल्या स्टँडला, तिथे ट्रॅक्स असेल, तिथून आपण जाऊ चिपळूणला. तर फायनली आता आम्ही आलो आमच्या पाकड्यावरती. मागे अभिषेक आणि सचिनदा, आणि जाताना सुद्धा पाऊस आला आज. तर आपण जाऊयात आपल्या स्टँड किंवा सानेवरती. तर फायनली मी आता इथं आलो, आणि वेळेच्या आधी आल्यामुळे इथे आम्ही आंबेडींचं घर इथे वेट करतोय, कारण आपली ट्रॅक्स आली नाही. तर फायनली आपली गाडी आलेली आहे पांड्या काकांची, आणि आपली ही सर्व मंडळी आहेत, जाणारी पण आहेत आणि सोडणारी पण आहेत. चला रे.
रेल्वे स्टेशनला आणि दिवा सावंतवाडी थोड्याच वेळात येईल. आता वाजले 2 बरोबर. 2:30ला आपली दिवा सावंतवाडी येईल. तिला ट्राय करू, नाही तर मग आपली चिपळूण मेमो आहे ती 3:30ला आहे. ती पण 1.5 तास लेट आहे. आपल्या वाडीतील सर्व मुलं आहे. सचिन आहे, अमय, सुमित, इकडे रोहन आहे, स्वराज आहे. सर्व आता आलं चिपळूणला. कोणती ट्रेन भेटेल त्या ट्रेनने पण थोडी आता. तर या इथे आपल्या वाड्यातील जे आपण सोबत आलो सर्वजण त्या ठिकाणी वेट करतात, कारण ट्रेनला अजून जवळजवळ 1-1.5 तास आहे. ट्रेन थोडी लेट आहे. बघूया दिवा सावंतवाडी किंवा मेमो. अशा प्रकारे ओव्हरऑल चिपळूण रेल्वे स्टेशनचा व्ह्यू आहे. आताच पाऊस येऊन गेला, थोडं क्लायमेट पावसाळा दिसते आज, पण अजून तरी गर्दी नाही आहे. बघूया कशी गर्दी होती ती, कारण आज विसर्जन आहे तशी गर्दी असेलच, शनिवार आहे तर. ओव्हरऑल हा चिपळूण स्टेशनचा व्ह्यू. एस टीवरून येणारी मांडवी एक्सप्रेस आता आली चिपळूणला. वाजलेत बरोबर आत्ता 2:05 झालेत. ही पण थोडी ट्रेन 1 तास लेट आहे. जादा ट्रेन असल्यामुळे सर्व आपल्या ज्या एक्सप्रेस गाड्या त्या पण थोड्या लेट आहेत. मला वाटतं ही ट्रेन तिथे लागेल 2 नंबर प्लॅटफॉर्मला आणि ते दिवा सावंतवाडी इकडे 1 नंबरला आहे. तशी बऱ्यापैकी गर्दी आहे ट्रेनला पण, बघू शकता. जाणार ती मडगावला. आता आपण गावाकडून मुंबईला जातोय, तर गावची आठवण म्हणून या ठिकाणी आपल्या वाडीतील आपल्यासोबत आलेली मुलं आता या ठिकाणी चिक्की खाजावर घेत आहेत. या ठिकाणी आपल्या चिपळूण रेल्वे स्टेशनला थोडी शॉपिंग चालू आहे. इथे सुद्धा घेतला आहे खाजा स्पेशल, मालवणी खाजा, खूप आवडतो मला पण. आपली सगळी पोरं आता स्टेशनला वेट करत आहेत. आत्ता हळूहळू थोडी गर्दी होते आपल्या रेल्वे स्टेशनला. ह्या साईडला पण रिटर्नसाठी आहेत आपली मेमोसाठी, आणि इकडे दिवा सावंतवाडीसाठी. आत्ता थोडी गर्दी होत चालली आहे, बघू शकता आपण. 5 ते 2:30 दोन्ही ट्रेनचं तर टायमिंग झालं आहे बऱ्यापैकी. त्यामुळे ते पब्लिक म्हणजे आपली माणसं येणे चालवले. ही सुद्धा एक स्पेशल ट्रेन आहे, पुणे रत्नागिरी गणपती स्पेशल ट्रेन. पूर्ण एमटी आहे रे. असं काय स्पेशल ट्रेन असल्यामुळे आपल्या रेग्युलर ट्रेन आहेत त्यांच्या वेळापत्रक कोलमडलं आहे. बघूया आपली ट्रेन आता किती वाजता येते ती. आता वाजलेत बरोबर 2:40 आणि हे आले पुणे रत्नागिरी स्पेशल ट्रेन आहे. पूर्ण खाली आहे, बघू शकता आपण. तर दिवा ट्रेनची अनाउन्समेंट चालू आहे आता. बहुतेक येईल दिवा ट्रेन 2:40 बरोबर. सावंतवाडीवरून दिव्याला जाणारी सावंतवाडी दिवा या गाडीचे जनरल डबे 2 ते 9 या क्रमांकावर असतील. कृपया लक्ष द्या, सावंतवाडी वरून येणारी दिवा ला जाणारी गाडी नंबर 1006 सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या गाडीवर डबे या क्रमांकावर आहे. आनंद पहिला कंपार्टमेंट तर या ठिकाणी आता आपण चढल्यानंतर आपल्याला भेटलं एक वरची सीट, आणि इकडे आम्ही अपोजिट सीटला बसलो आहे. तर मस्त 2 सीट आपल्याला बसायला भेटल्या आहेत. कम्फर्टेबल एकदम. प्रवास होईल नक्कीच. तर प्रवास चालू झालेला आपण घेतला आता काकडी. ट्रेनमध्ये अचानक भूक लागली. थोडं जागरण होतं. काल नाच पण होतं. नाच बघून आज थोडा ट्रेनमध्ये जागा भेटल्यामुळे आराम केला, आणि नंतर मग भूक लागल्यामुळे आता डबे ओपन केलेत. तो प्रत्येकाचे डबे ओपन करून सर्वात ताव मारत आहेत. जवळजवळ म्हणजे 2 दिवसाचाच खायला बसते ह्याच्या घर. हा आहे ना, हा छोटावाला तो बकासूर आहे. मस्त ताव मारते. आता ही अमयची भाकरी आहे आणि अंड्याचा पोळा आहे आणि अंड्याची भाजी पण आहे. भाकरी आणि अंड्याची भाजी. सर्व डब्यात इथे संपवत आहे. सर्वांना लागले जोराची भूक. तर आत्ता आम्ही सर्वांनी घेतले चायनीज भेल. आपली आवडती भेल आहे.
दिवा ट्रेनमधले ते घेतले चायनीज वगैरे सर्व येतात या खायला. तर मंडे वाजले 8:10 बरोबर. आपली ट्रेन आज ऑन टाईम आली आणि संपूर्ण ट्रेन आता या ठिकाणी खाली झाली. सगळी आपापल्या घरी तर मार्गस्थ होतील आणि आपली मित्रमंडळीसुद्धा कोण डोंबिवली कोण कल्याणला सगळे गेले. आपली सावंतवाडी दिवा ट्रेन तिथे आली बरोबर 8:10ला दिव्याला. नंतर मग आपण 20 मिनिटामध्ये ऑटो घरी. वाजले बरोबर 8:30. एकंदरीत आपला प्रवास खूप छान झाला. आपण आलो होतो चिपळूण दिवाची मेमो गाडी आहे त्या ट्रेनला आलो होतो, परंतु आपलं नशिबात चांगलं की आज अनंत ट्रेन असल्यामुळे सावंतवाडी दिवाची आपली एक्सप्रेस आहे ती बऱ्यापैकी खाली होती. त्यामुळे पटकन आम्ही चढलो आणि वरच्या सीट भेटल्या आम्हाला बसायला सगळ्यांना आणि लेडीजना खालच्या 2 विंडो सीट भेटल्या. त्यामुळे आपला प्रवास एकंदरीत खूप छान झाला. तर म्हणजे हा आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करतोय. तो व्हिडिओ आवडला की लाईक करा, शेअर करा, चॅनल कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग. बाय बाय, धन्यवाद.